सीईटीचा सेकंड अटेम्प्ट उद्यापासून सुरू होतोय. मग बायोलॉजीचे 2 दिवस आहेत, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स वाल्यांचे पेपर आहेत. तर काही बेसिक गोष्टी सांगतोय तुम्हाला की त्या विसरू नका. काय झालं फर्स्ट अटेम्प्टला, बऱ्याच जणांना टाइम मॅनेजमेंट झालं नाही, पेपरला गणले म्हणजे काय, फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये फिजिक्स पहिला घेतला, फिजिक्स सोडवत बसले, टाइम कमी झाला, केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स राहिले. तर तिथं तुम्हाला पहिला केमिस्ट्री सोडवा, मॅक्झिमम थेरॉटिकल असतो, देन फिजिक्सला चला, हे टाइम मॅनेजमेंट बद्दल झालं. पेपरला बसल्यानंतर बकवासच्या बकवास कम्प्युटर मिळतात. असे सेंटर आहेत ना ते की लायकीच नाही त्यांची सेंटर म्हणण्याची. बरेच सेंटर असे आहेत, माऊस खराब असतो, स्क्रीनच मध्ये ब्लर होत असते किंवा स्क्रीनचं रिझॉल्युशन चुकीचं असतं. तर पहिला गेल्या पेपरला बसल्यानंतर ह्या गोष्टी चेक करायच्या, नसेल पीसी बदलून घ्यायचा. फॅसिलिटी असते, तुम्ही फी भरल्या, हजार काही जणांनी 500-500 एक्स्ट्रा दिलेत. सीईटी सेल त्या सेंटरवाल्यांना एक्झाम घेणारे त्यांना पैसे देत असतं. तुमची ऑथॉरिटी आणि त्यांच्याकडे ते कम्प्युटर शिल्लक असतात. सगळ्या गोष्टी पहिला बदलून घ्या. काही विद्यार्थ्यांची स्क्रोलच होत नव्हतं माऊसनं, काही जणांची स्क्रीनच ब्लर व्हायची, ब्लिंक करायची. हे छोटे मोठे इश्यू नाही आहेत, हे खूप मोठे इश्यू आहेत. कारण 1-2 मिनिटं जरी वाया घालवला ना तर 1-1, 2-2 मार्क जातात. आणि 1 मार्काची किंमत ना तुम्हाला ऍडमिशनच्या वेळी कळेल. किती मुलं, हजारांनी मुलं मागं पडवतात एका मार्कांवरती. त्यामुळे ह्या गोष्टी बेसिक फॉलो करा. प्लस काही जणांचा असा डाऊट आहे ना की एक्झामला जाते वेळी ना खूप विचित्र प्रकारे असतात, मुलं स्वतः गाडी वगैरे चालवून जातात. तसं काही करू नका. बेसिक गोष्टी आहेत, घरच्यांना सोडायला लावा, 2 व्हीलर सहसा टाळा, बस वगैरे टाइमिंगवर येत नाहीत, स्वतः गाडी असेल घरची, घरच्यांना सांगा सोडायला, नसेल रिक्षा करा, जाऊ देत 50-100 रुपये एक्स्ट्रा, कारण हा वर्षाचा पेपर असतो. फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट मधले बेस्ट मार्क्स मिळणार आहेत. सो कॉमन गोष्टी पॅनिक होऊ नका, ह्या बेसिक टाळा. काय टाळायचं बेसिक, विनाकारणाचं मुलं पाणी ढीगभर पितात पेपरच्या आधी आणि नंतर बाथरूमला लागतं. एक तर बऱ्याच ठिकाणी बाथरूम सोडत नाहीत, जिथं सोडलं तर बाथरूम लांब असतं, तिकडून जाऊन यायला वेळ लागतो. 5 मिनिटं जरी गेले तर 5 क्वेश्चन्स गेले. मग ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या बेसिक गोष्टींमध्ये येतात आणि याचा विचार करा. आणि व्यवस्थित एक्झामला फोडायचा आहे आपण, सुट्टी द्यायची नाही. आणि नंतर मग आपण काउन्सिलिंग सुरू करू, ऍडमिशन काय असेल, कशा पद्धतीने होणार आहेत पुढे.